रामकृष्ण हरी मित्रांनो, सकाळी अद्वैत आंघोळ करून झोपला होता. त्याची झोप झाली आणि मग आम्ही सगळे आवरून आज कांद्याच्या वावरात निघालो होतो, कारण आज कांदे खुरपायचे होते. मग झाडाखाली अद्वैत बसला, त्याच्यासोबत त्याचा काका होता. मग आम्ही कांदे खुरपायला तिघांनी सुरू केलं. मी, मम्मी आणि आरती आम्ही तिघांनी मिळून कांदे खुरपणी सुरू केली होती. कांदे खुरपण्यासाठी बाया बघितल्या, पण त्या काय भेटत नव्हत्या. त्यात गवत पण एवढं काही नाही आहे. म्हणलं आपणच घरच्या घरी खुरपून घेऊ. त्यानंतर आणण्याचा क्लास होता म्हणून तो घरी गेला आणि तेवढ्यात अद्वैतला सांभाळण्यासाठी पप्पा रानात आले. दुपार झाली होती, ऊनही खूप होतं. मग आम्ही पण थोडा वेळ आराम केला आणि अद्वैतसोबत मस्ती केली. त्यानंतर परत म्हणलं आता थोडंसं खुरपून घेऊ. आम्ही 6 वाजेपर्यंत खुरपलं. आज एका दिवसातच आम्ही जवळजवळ अर्ध्याच्या वर वावर खुरपून झालं होतं. मला खूप खोकलाही येत होता आणि कंटाळाही आला होता. त्यानंतर मग आम्ही घरी आलो. घरी आल्यावर अन्या क्लास संपल्यानंतर तो ट्रॅक्टरने घरामागच्या वावरात पाळी घालत होता, कारण आता या ठिकाणी लसूण पेरायचा होता. म्हणून हे रान 2-3 दिवसात क्लिअर करून घ्यावं लागन. त्यात अद्वैत कडावर बसून ट्रॅक्टरचा आनंद घेत होता, कारण त्याला ट्रॅक्टर म्हणलं की लई मजा वाटते. ट्रॅक्टरमध्ये बसण्यासाठी फार उतावळा होतो. आणि शेवटी आई आणि आरती स्वयंपाकाला लागल्या, तर त्यात अद्वैतचीही मध्येच त्याची लुडबुड चालूच होती. आणि आजचा दिवस रानात आणि घरातही फक्त आपल्या मातीसाठीच. म्हणूनच मित्रांनो, जिथं रान तिथं मन.